थांबा थांबा, जर तुमच्या खात्यात अजूनही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण आज समोर आलेली ही माहिती तुमचा अडकलेला जानेवारीचा हप्ता कधी येणार आणि का थांबलेला आहे हे सगळं स्पष्ट करणार आहे. एक चूक असेल तर तुमचे पैसे पूर्णपणे अडकू शकतात, म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जानेवारी महिना संपत आला आहे, पण अजूनही हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजना आणि निराधार कुटुंबांसाठी चालवण्यात येणाऱ्या या सर्व योजनांमधील लाभार्थी एकाच प्रश्नाने हैराण झाले आहेत. पैसे नेमके कधी येणार? रोज अनेक जण विचारणा करत आहेत, फोन करत आहेत, मेसेज करत आहेत, पण समाधानकारक उत्तर कुठेच मिळत नाही. साधारणपणे या योजनांचा हप्ता दर महिन्याला वेळेवर जमा व्हायला हवा. मागील काही महिन्यांमध्ये अनेकदा उशीर झाला असला तरी यावेळी जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत जमा न झाल्यामुळे लाभार्थ्यांची अडचण वाढलेली आहे. अनेक वृद्ध व्यक्ती, विधवा महिला, दिव्यांग बांधव यांच्यासाठी ही पेन्शन म्हणजे जगण्याचा एकमेव आधार आहे. औषधं, घर खर्च, किराणा, वीज बिल, पाणी बिल अशा मूलभूत गरजांसाठी हे पैसे फार महत्त्वाचे असतात. याआधी मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता साधारणतः 20 ते 21 तारखेपर्यंत खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. त्या आधारावर अनेक लाभार्थ्यांनी नियोजन केलं होतं. पण 20 आणि 21 जानेवारी उलटून गेल्यानंतरही ना कोणता शासन निर्णय जाहीर झाला, ना DBT पोर्टलवर कोणतंही अपडेट दिसून आलं. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. DBT प्रणालीवर अपडेट नसल्यामुळे लाभार्थ्यांना बँकेत जाऊन चौकशी करावी लागत आहे. काही जण रोज बँकेत जात आहेत, पण खात्यात रक्कम जमा नसल्याचं उत्तर मिळत आहे. यामुळे मानसिक तणाव वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील लोकांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरत आहे. या विलंबामागचं कारण काय, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलीकडे झालेल्या निवडणुकांमुळे मंत्रिमंडळाच्या निधी वितरणाबाबतचा निर्णय वेळेत होऊ शकला नाही. या योजनांसाठी आवश्यक असलेला निधी संबंधित विभागाकडे वेळेत पोहोचला नाही, त्यामुळे जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता आला नाही. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की निधी प्राप्त झाल्याशिवाय थेट खात्यावर पैसे जमा करणं शक्य नसतं. त्यामुळे हा उशीर जाणून बुजून नाही, पण प्रशासकीय कारणांमुळे झालेला आहे. मात्र याचा त्रास थेट सामान्य लाभार्थ्यांनाच सहन करावा लागत आहे. यासोबतच याआधी शासनाकडून असंही सांगण्यात आलं होतं की दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निराधार योजना, वृद्धापकाळ पेन्शन, दिव्यांग पेन्शन यांचे पैसे थेट खात्यात जमा केले जातील. हिवाळी अधिवेशनामध्येही याबाबत स्पष्ट घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या. आता सध्या मिळालेल्या ताज्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे साधारण 1 तारखेच्या आसपास लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच शासन निर्णय जाहीर केला जाईल आणि त्यानंतर DBT पोर्टलवर देखील अपडेट दिसून येईल, अशी माहिती समोर आली आहे. जर हा निर्णय वेळेत झाला तर एकाच वेळी अनेक दिवसांची प्रतीक्षा संपेल. मात्र तोपर्यंत लाभार्थ्यांनी संयम ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावं. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती अनेक कुटुंबांसाठी आधाराची कडी आहे. त्यामुळे या योजनेबाबतचं प्रत्येक अपडेट महत्त्वाचं आहे. पुढील भागामध्ये आपण शासन निर्णय, DBT अपडेट आणि पुढील हप्त्यांबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. जानेवारीचा हप्ता उशिरा मिळत असल्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही जणांना असं वाटत आहे की कदाचित हप्ता बंद तर होणार नाही ना, तर काहींना भीती आहे की आपलं नाव यादीतून काढलं तर गेलं नाही ना. मात्र सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याचं कारण नाही, कारण मिळालेल्या माहितीनुसार योजना बंद झालेली नाही आणि कोणाचाही हप्ता कायमस्वरूपी थांबवलेला नाही. अनेक वेळा निधी वितरणामध्ये विलंब झाला की अशा अफवा पसरतात. सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरू लागतात. काही जण चुकीची माहिती देतात, तर काही जण मुद्दाम घबराट निर्माण करतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही अप्रमाणित माहितीकडे लक्ष देऊ नये. शासन निर्णय येईपर्यंत थोडा संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे DBT पोर्टल. जेव्हा शासनाकडून अधिकृत आदेश निघतो तेव्हा सर्वप्रथम DBT पोर्टलवर अपडेट दिसून येतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी वारंवार बँकेत धाव घेण्याऐवजी DBT स्टेटस तपासणं अधिक योग्य ठरेल. DBT अपडेट आल्यानंतरच बँक खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. काही लाभार्थ्यांच्या बाबतीत मागील महिन्यांमध्येही असं झालं होतं की DBT अपडेट उशिरा आलं, पण एकदा अपडेट आल्यानंतर एकाच वेळी रक्कम खात्यात जमा झाली होती. त्यामुळे यावेळीही अशीच प्रक्रिया होण्याची दाट शक्यता आहे.
काही ठिकाणी एकत्रित हप्त्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पण याबाबत स्पष्ट आदेश येईपर्यंत निश्चित काहीही सांगता येणार नाही. योजना राबवताना काही वेळा जीवन प्रमाणपत्र, आधार लिंक, बँक खाते KYC किंवा कागदपत्रांच्या तपासणीमुळे देखील विलंब होऊ शकतो. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपली कागदपत्रे अद्ययावत केलेली नाहीत त्यांनी तात्काळ ते पूर्ण करून ठेवणं गरजेचं आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, खाते सक्रिय आहे का याची खात्री करून घ्यावी. जर एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यात मागील हप्ते वेळेवर जमा झाले असतील आणि सध्या कोणतीही नोटीस किंवा अपात्रतेची माहिती मिळालेली नसेल तर अशा लाभार्थ्यांचा हप्ता येण्याची पूर्ण शक्यता आहे. फक्त प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे सध्या थोडा उशीर होत आहे, एवढंच सत्य आहे. ग्रामीण भागातील अनेक वृद्ध आणि महिलांना या योजनांची माहिती वेळेवर मिळत नाही. त्यामुळे चुकीची भीती त्यांच्या मनात बसते. अशावेळी योग्य माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. चुकीची अफवा पसरवण्यापेक्षा खरी आणि अधिकृत माहिती शेअर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. शासनाकडून निधी वितरणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर जिल्हा स्तरावर निधी वर्ग केला जातो. त्यानंतर तालुका स्तरावर प्रक्रिया पूर्ण होते आणि शेवटी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. ही संपूर्ण प्रक्रिया थोडी वेळखाऊ असली तरी एकदा सुरू झाली की फार काळ थांबत नाही. आता सर्वांचं लक्ष येत्या काही दिवसांकडे लागलेलं आहे. जर अपेक्षेप्रमाणे आदेश निघाले तर जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होईल आणि त्यानंतर पुढील महिन्याचा हप्ता वेळेवर मिळण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे सध्या घाई न करता योग्य अपडेटची वाट पाहणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. पुढील आणि अंतिम भागामध्ये आपण शासन निर्णयाची संभाव्य तारीख, DBT अपडेट कधी दिसेल, पैसे खात्यात आल्यानंतर काय तपासायचं आणि भविष्यात हप्ता उशिरा होऊ नये यासाठी लाभार्थ्यांनी काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर अपेक्षित तारखेपर्यंत देखील जानेवारीचा हप्ता खात्यात जमा झाला नाही तर लाभार्थ्यांनी नेमकं काय करावं? अनेक लोक या परिस्थितीत गोंधळून जातात आणि कुठे जायचं, कोणाला विचारायचं हेच समजत नाही. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक लाभार्थ्याने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सर्वप्रथम जर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर संबंधित तहसील कार्यालय, समाज कल्याण कार्यालय किंवा तालुका स्तरावरील कार्यालयाशी संपर्क साधावा. थेट बँकेवर अवलंबून न राहता योजनेची नोंदणी ज्या कार्यालयातून झाली आहे तिथे चौकशी करणं जास्त उपयुक्त ठरतं. तिथे जाताना आधार कार्ड, बँक पासबुक, अर्जाची पावती आणि जीवन प्रमाणपत्राची माहिती सोबत ठेवावी. अनेक वेळा केवळ कागदपत्रांमधील छोट्या चुका जसं की आधार लिंक नसेल, खाते क्रमांक चुकीचा असेल किंवा जीवन प्रमाणपत्र अपडेट नसेल यामुळेच पेमेंट अडकलेलं असतं. ही चूक दुरुस्त होताच पुढील हप्त्यासोबत मागील हप्ता देखील जमा होऊ शकतो. काही लाभार्थ्यांच्या बाबतीत असंही दिसून येतं की खाते सक्रिय नसल्यामुळे किंवा दीर्घकाळ व्यवहार न झाल्यामुळे बँकेने खाते निष्क्रिय केलेलं असतं. अशावेळी खाते पुन्हा सक्रिय केल्याशिवाय पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे बँकेत जाऊन खाते चालू स्थितीत आहे की नाही हे तपासणं देखील तितकंच गरजेचं आहे. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीचा हप्ता हा पूर्णपणे मंजूर असून तो मिळणारच आहे. केवळ प्रशासकीय कारणांमुळे उशीर झालेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या तारखा, बनावट स्क्रीनशॉट्स किंवा अपूर्ण माहितीमुळे गोंधळ वाढतो. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणं हिताचं आहे. येणाऱ्या काळात DBT पोर्टलवर अपडेट येणार आहे. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. त्यामुळे पुढील काही दिवस लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. रोज बँकेत धाव घेण्यापेक्षा संयम ठेवून अधिकृत अपडेटकडे लक्ष द्यावं. ही योजना केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याचा हक्क सुरक्षित राहावा यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. थोडा उशीर झाला असला तरी हप्ता नक्कीच मिळेल ही खात्री लाभार्थ्यांनी मनात ठेवावी. आम्ही सतत या योजनेशी संबंधित प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेटवर लक्ष ठेवून आहोत. शासन निर्णय, DBT अपडेट, पेमेंट स्टेटस आणि पुढील महिन्यांच्या हप्त्याबाबतची माहिती वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर तुम्हाला अशीच अचूक, विश्वसनीय आणि वेळेवर माहिती हवी असेल तर PM सेवा मराठीला नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणताही गरजू व्यक्ती महत्त्वाच्या माहितीस मुकणार नाही. पुढील अपडेटसाठी PM सेवा मराठीसोबत जोडलेले रहा.